मेहंदी लावताना आपण खूप जादा चुका करतो आणि मेहंदीचे 100% फायदे आपल्या केसांना मिळतच नाहीत। तसं बघितलं तर मेहंदी आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे, पण या चुकांमुळे आपल्याला त्याचे फायदे मिळत नाहीत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या चुका आहेत ज्या आपण नाही केल्या पाहिजेत आणि काही टिप्स ज्या तुम्ही मेहंदी लावताना फॉलो करायच्या आहेत आणि शेवटी मी तुम्हाला अशा काही मेहंदी रेकमेंड करणार आहे ज्या तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर मग आजचा हा मेहंदीचा व्हिडिओ आपण चालू करूया। नंबर 1 आहे मेहंदी नेहमी 100% नॅचरल घ्या। आजकाल मार्केटमध्ये खूप जास्त मेहंदी अवेलेबल आहेत आणि मेहंदीच्या नावावर खूप जास्त केमिकल असतात त्यामध्ये आणि काही ब्रँड मेहंदीच्या नावावर हेअर कलर पण विकतात। त्यामुळे असे कोणते हेअर कलर घेऊ नका जे मेहंदीच्या नावावर आहेत। जर हे तुम्ही हेअर कलर घेतलं तर तुम्हाला ना मेहंदीचे फायदे मिळणार आहेत ना हेअर कलरचे आणि तुमच्या केसांची पूर्ण वाट लागणार आहे। त्यामुळे 100% नॅचरल मेहंदी घ्या। मी तुम्हाला एंड मध्ये सांगेनच की कोणत्या ब्रँडची मेहंदी तुम्ही वापरली पाहिजे। नंबर 2 आहे की मेहंदी वापरताना जेव्हा आपण मेहंदी भिजवतो तेव्हा कधीही गरम पाणी, गरम कॉफी, गरम ग्रीन टी जे काही तुम्ही तुमच्या मेहंदीमध्ये घालणार आहे ते गरम नसले पाहिजे। जर तुम्ही गरम काही वापरलं तर मेहंदीचा कलर तुमच्या लगेच जाणार आहे आणि तुम्हाला तितके फायदे मिळणार नाहीत। त्यामुळे जर तुम्ही कॉफी वापरत असाल किंवा चहा वापरत असाल तर तो पूर्णपणे गार करा आणि गार झाल्यानंतरच ते मेहंदीमध्ये घाला आणि ते भिजवा। मेहंदी लावायच्या आधी केसांना तेल कधीच लावू नका। जर तुम्ही शॅम्पू करून मेहंदी लावली तर तुमच्या केसांवर मेहंदी खूप चांगल्या प्रमाणात बसणार आहे आणि त्याचा कलर पण येणार आहे। पण जर तुम्ही तेल लावला आणि तेलवर मेहंदी लावली तर ती मेहंदी त्यावर कधीही बसणार नाही। त्यामुळे ही चूक करू नका। नंबर 5 आहे की मेहंदी लगेचच वॉश करू नका। बरेच आपण काय करतो की अर्ध्या तासातच मेहंदी धुवून टाकतो, तर ही चूक करू नका। तुम्हाला त्याचे फायदेच मिळणार नाही, तुमच्या केसांवर कलरच येणार नाही। मिनिमम तुम्हाला 2 ते 3 तास मेहंदी तुमच्या केसांवर ठेवायची आहे। जेव्हा तुम्हाला फ्री टाइम असेल, वेळ असेल तेव्हाच तुम्ही मेहंदी लावा। झटपट असा अर्ध्या तासात जर तुम्ही मेहंदी धुतली तर त्याचा काहीच फायदा तुमच्या केसांना मिळणार नाहीये। मेहंदी लावल्यानंतर शॅम्पूचा कधीही वापर करू नका। तुम्ही मेहंदी सोबत मेहंदी वॉश करताना तुम्ही कंडिशनर सोबत मेहंदी वॉश करू शकता, पण शॅम्पूचा वापर कधीही करू नका। तुम्हाला कमीत कमी 24 ते 48 तासांनंतर शॅम्पू करायचा आहे। तुम्ही नंतर तेल लावून एक छानशा शॅम्पूनी तुमचे हेअर वॉश करू शकता, पण जर तुम्ही त्याच्या आधीच केलं तर जो कलर आहे तो तुमच्या केसांवर राहणार नाही। त्यामुळे ही चूक करू नका। मेहंदी मिक्स केल्यानंतर लगेचच वापरू नका। मेहंदी कमीत कमी 8 ते 10 तास भिजल्यानंतरच मेहंदीचा वापर करा। जर तुम्ही 1-2 तासातच मेहंदी वापरली तर तुमच्या केसांवर त्याचा चांगला रिझल्ट येणार नाहीये। तर तुम्ही मेहंदी एक तर रात्रभर भिजवा, नाहीतर कमीत कमी 8 ते 10 तास तरी मेहंदी तुमची भिजली पाहिजे। मेहंदी नेहमी लोखंडी भांड्यातच भिजवा। कधीही स्टील किंवा प्लास्टिकचा वापर करू नका। जर तुम्ही स्टील किंवा प्लास्टिक वापरलं तर मेहंदीचे जास्तीत जास्त फायदे तुम्हाला मिळणार नाहीयेत। त्यामुळे मेहंदी भिजवताना नेहमी लोखंडी भांड्यात किंवा तव्यातच भिजवा। मेहंदी भिजवताना खूप जास्त इंग्रेडिएंट्स घालू नका। मेहंदी भिजवताना तुम्ही इंडिगो पावडर, मेथी पावडर, आवळा पावडर सगळे पावडर घालू शकता, पण एका वेळी 2 ते 3 पावडर घाला, नाही सगळे पावडर घालून त्यात चहा पण घाला, कॉफी पण घाला, असं काही करू नका। एका वेळी एकच इंग्रेडिएंट किंवा 1-2 इंग्रेडिएंट घातले तरी चालेल, नाहीतर तुम्ही मिक्स मेहंदी देखील घेऊ शकता ज्यामध्ये सगळे इंग्रेडिएंट्स असतील। पण जर तुम्ही घरी सगळे इंग्रेडिएंट्स घातला तर मेहंदीचा जेवढा इफेक्ट असतो तो तेवढा येणार नाही आणि कलर देखील तेवढा येणार नाही। त्यामुळे कमीत कमी इंग्रेडिएंट्स घाला। मेहंदी वॉश करताना व्यवस्थित वॉश करा। जास्तीत जास्त जी मेहंदी असेल ती आपल्या केसातून काढून टाका। एका वेळी सगळी मेहंदी नाही जाणार आहे, पण नळाखाली जेवढं जमेल तेवढी मेहंदी काढा। जर तुम्ही जास्तीत जास्त मेहंदी तुमच्या स्कॅल्पवर ठेवली तर आपला स्कॅल्प खूप ड्राय होतो, इरिटेट होतो आणि आपल्याला इचिंग खास चालू होते। त्यामुळे जेवढी जमेल तेवढी मेहंदी व्यवस्थित चांगली वॉश करा। आता आपण काही टिप्स बघूया। जर तुम्हाला डार्क शेड हवी असेल तर तुम्ही मेहंदी सोबत इंडिगो पावडर मिक्स करू शकता। इंडिगो पावडर म्हणजे थोडी डार्क शेड येईल। जर केस तुम्हाला शायनी हवे असेल तर तुम्ही आवळा पावडर मिक्स करू शकता, जेणे तुम्हाला शायनी केस मिळतील। जर तुम्हाला कॉफी कलर हवा असेल तर तुम्ही कॉफी किंवा चहा देखील तुमच्या मेहंदीमध्ये ऍड करू शकता। तुम्ही लवंगची पावडर देखील एक डार्क शेड साठी मेहंदीमध्ये ऍड करू शकता। तुम्ही अक्रोडची पावडर पण मेहंदीमध्ये ऍड करू शकता जर तुम्हाला खूप जास्तच बेनिफिट्स पाहिजे असतील तर। जर तुम्हाला रेड म्हणजे थोडासा लालसर असा बिटासारखा शेड हवा असेल तर तुम्ही बीटचं पाणी देखील तुमच्या मेहंदीमध्ये ऍड करू शकता।
शकता. बीटच्या पाण्याने पण मेहंदीला आपल्या खूप छान अशी रेड बर्गंडी मध्ये शेड येते. मेहंदी केसांसाठी चांगली आहे म्हणून सारखी सारखी वापरू नका. मेहंदी तुम्हाला महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदाच वापरायची आहे. जर तुम्ही सारखी सारखी मेहंदी वापरली तर तुमचा स्कॅल्प ड्राय होणार आहे, तुमचे केस देखील ड्राय होणार आणि खूप जास्त डॅमेज होणार आहे. त्यामुळे सारखी मेहंदी कधीही वापरू नका. जर तुम्हाला झटपट मेहंदी लावायची असेल, तुमच्याकडे भिजवायला वेळ नसेल, तर तुम्ही ही मामा अर्थची मेहंदी वापरू शकता, ज्यामध्ये कॉफी आणि मेहंदी आहे. ही तुम्हाला आणायची आणि लगेचच तुम्ही हिला तुमच्या केसांवर डायरेक्टली लावू शकता. जर तुम्हाला मेहंदी भिजवायला टाइम नसेल तर ही मामा अर्थची मेहंदी तुम्ही डायरेक्टली तुमच्या स्कॅल्प आणि केसांवर वापरू शकता. आता आपण भिजवून कोणत्या मेहंदी वापरू शकतो. नंबर 1 आहे शहनाज हुसेनची मेहंदी. तर ह्यामध्ये आमला, रिठा, शिकेकाई सगळे काही बेस्ट इंग्रेडियंट्स आहेत. त्यामुळे ह्या मेहंदीमध्ये तुम्हाला दुसरं काहीच मिक्स करायची गरज नाही आहे. नंबर 2 आहे अरोमा मॅजिकची हिना. ही मेहंदी देखील खूप बेस्ट आहे, ही देखील तुम्ही वापरू शकता. नंबर 3 आहे गोदरेज नुपूर हिना. ही पण बेस्ट आहे. नंबर 4 नेहा हर्बल हिना. नंबर 5 हिमालय नॅचरल हिना. या सगळ्या मेहंदी बेस्ट आहेत. या सगळ्या मेहंदी तुम्ही वापरू शकता आणि टोटली नॅचरल आहेत. ह्यामध्ये मेहंदीच्या नावावर हेअर कलर किंवा असे कोणतेही केमिकल्स नाही आहेत. जर तुम्ही मेहंदी सर्च करत असाल कोणती चांगली आहे तर ह्यापैकी तुम्ही कोणतीही एक घेऊन वापरू शकता. तर हा होता आजचा माझा व्हिडिओ मेहंदीबद्दल. जर काही शंका असतील, डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.